आणि 500 रुपये घेऊन जर पोलीस गाड्या परत सोडणार असतील तर आमच्या जीवाची ही किंमत आहे का? इथल्या लोकांच्या जीवाची किंमत 500 रुपये. पण कुठेतरी जर लायकी नसलेले ठेकेदार जर कामं घेत असतील तर काहीतरी टेंडर मध्ये आपल्या काही त्रुटी आहेत का, की तेवढी त्याची नेटवर्थ आहे का, तेवढा त्याचा कॉम्पिटन्स आहे का? 10 वर्ष अर्थसंकल्प या राज्याचा मांडला. जेव्हा अर्थमंत्री झाले त्यावेळेस सरकार जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं आलं, त्याच्या अगोदर भाजप शिवसेनेचं सरकार होतं, सगळी तिजोरी खडखडत होता. श्वेतपत्रिका काढली आणि राज्याची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी सुधारून दाखवली. तुमची धमक आहे का देवेंद्र फडणवीसांना एकेरीमध्ये बोलून या सगळ्या धनगर समाजातल्या तरुणांची जी भावना आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकेरीत बोलून विचारण्याची धमक आहे का तुमच्यामध्ये? जर एकाच पावसामध्ये जर तुमचे खड्डे त्या ठिकाणी भरलेले परत जर वाहून जाणार असतील तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार तो ठेकेदाराने चांगलं काम केलं नाही का? केलं नसेल तर त्याला सुपरविजन करणारे अधिकारी आहेत. अरे माणसांचे जीव गेले, येणारच का परत? नाही येणार परत ना. तुमचे 4 पैसे खाऊन झाले, पण इथं मात्र लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे. ही परत न भरून निघणारं नुकसान आहे. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लेट्स टॉक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर ते मनमाड हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली आहे, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याच्याच अनुषंगाने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे आणि वेळोवेळी आंदोलन देखील केलेलं आहे. आपल्यासोबत आज प्राजक्त तनपुरे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे, तर तुम्ही वारंवार आंदोलन केलं, नेमकं काय परिस्थिती आहे सध्या? सध्याची आजची जी परिस्थिती आहे ती तो रस्ता म्हणून वापरण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. म्हणजे आपण बघितलं असेल, पाऊस झाला आणि जे काय आता मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि मागच्या काही दिवसामध्ये रोज एक अपघात व्हायचा, रोज, विशेषतः दुचाकी स्वारांचा, मोटरसायकलवाल्यांचा, आणि रोज एक असं मृत्यू होण्याच्या घटना इथं घडल्या. जवळपास 8-10 जणांचा मृत्यू आमच्या या तालुक्यातलेच स्थानिक लोकांचे झाले. आणि तिथून पुढं आम्ही तो आक्रमक भूमिका घेऊन हेवी जी वाहतूक आहे त्याला हा रस्ता बंद करायला सांगितलं, भाग पाडलं. मोठा उद्रेक या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचा झाला आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आता हेवी वाहतूक इथं बंद केलेली आहे आणि रस्त्याचं कामही चालू आहे. आमची मागणी की लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचं काम या रस्त्याचं व्हावं, तोपर्यंत ही सगळी हेवी ट्रॅफिक ही आमच्या ह्यानीच जावी. दुर्दैव असं की आम्ही रस्ता रोको झाल्यानंतर हेवी ट्रॅफिक बंद झाली. 2-3 दिवस बंद राहिल्यानंतर मला वाटतं काल परवा आमचे काही मुलं रस्त्याने चालले होते, इथले नागरिक, तर त्यांनी बघितलं की सगळ्या गाड्या चालू झाल्या होत्या. मग त्या मुलांनी काही गाड्या थांबवल्या. त्यातल्या काही लोकांनी म्हटलं की आम्ही 500 रुपये दिले, पोलिसांनी सोडलं. म्हणजे एवढे जीव गेल्यानंतर आमची ती उद्रेकाची भावना लक्षात घेऊन जर प्रशासनाने जर हेवी वाहतूक बंद केली होती आणि 500 रुपये घेऊन जर पोलीस गाड्या परत सोडणार असतील तर आमच्या जीवाची ही किंमत आहे का? इथल्या लोकांच्या जीवाची किंमत 500 रुपये. आणि तातडीने मी तिथं जागेवर जाऊन एसपी साहेबांना याची कल्पना दिली. एसपींना का फोन लावला? कारण की एका पोलीस स्टेशन अंतर्गत नाही आणि म्हणून जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना याची कल्पना दिली आणि त्यांना सांगितलं आता हे जर परत आम्हाला परत त्या ठिकाणी, आमची काय इच्छा नाही की इथल्या येणाऱ्या लोकांची गैरसोय व्हावी, रास्ता रोको सतत करावा, पण ते सांगितल्यापासून कालपासून पुन्हा बंद आहे. पण मात्र कायमस्वरूपी याच्यावरती चांगलं दर्जेदार काम व्हावं आणि एकदाचा या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावावी, सर्वांची आमची इच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून तो रस्ता पूर्ण होत नाही, काय नेमकं कोणती कारण असू शकतात? मी जेव्हा पहिल्या प्रथम आमदार झालो आणि माझ्या वेळेस खासदार, इथले भारतीय जनता पक्षाचे खासदार माझ्या अगोदर 6 महिने झाले होते. मी आमदार झाल्या म्हटलं हा आपल्या मतदारसंघातून हा मोठा पॅच जातोय की राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करण्याचं राज्याच्या बजेटमधून काही पैसे याला टाकता येतील का? कारण पूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडे, जेव्हा 19 साली मी आमदार झालो आणि हा पाठपुरावा करायला तेव्हा कळालं की हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नॅशनल हायवेकडे वर्ग झाला किंवा जाण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे राज्याला पैसे टाकलं तिथं येत नव्हते आणि केंद्राच्या अखत्यारीत असून केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार, इथले खासदार देखील भाजपचे, त्यामुळे त्यांचा पाठपुरावा हा साहजिकच तिथं होता.
म्हणून आणि त्यांनी देखील तिथं म्हणजे मी काय कुणा राजकीय कुणावरती दोष देणार नाही, तिथं मंजूर केला त्यांनी, पण पैसे पडले. दुर्दैवानं जे कोणी ठेकेदारांनी या रस्त्याला टेंडर भरलं ते प्रचंड बिलो 25-30% म्हणजे जी कामाची जी प्रस्तावित रक्कम आहे त्याच्या 25-30% बिलो जाऊन ठेकेदारांनी काम भरलं. मला वाटतं हे एकदा दोनदा नाही तर बहुतेक 2-3दा असं झालं. आणि कदाचित त्या क्षमतेचा ठेकेदार नसल्या कारणाने मला काय ते ठेकेदार पळून गेले असावे. आणि मग याच्याकरता ज्या खातं हे जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे जे टेंडर काढण्याची प्रक्रिया ही त्यांची प्रक्रिया आहे. त्यांनी खरं याच्यामध्ये काहीतरी मी काय त्यातला काय खूप तज्ञ नाही की एवढ्या मोठ्या माणसाला दोष देण्या इतकेच माझाही राजकीय अनुभव नाही, पण कुठेतरी जर लायकी नसलेलं ठेकेदार जर कामं घेत असतील तर काहीतरी टेंडर मध्ये आपल्या काही त्रुटी आहेत का, की तेवढी त्याची नेटवर्थ आहे का, तेवढा त्याचा कॉम्पिटन्स आहे का, हे बघण्यात कुठंतरी जर का केंद्र सरकार कमी पडलंय का, असा एवढाच एक दोष त्या ठिकाणी देता येऊ शकतो. आणि दुसरा दोष म्हणजे जे या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे जे अधिकारी आहेत त्यांचं देखील काम होतं की एकदा ठेकेदारांनी काम घेतल्यावरती सातत्यानं त्याच्यावरती पाठपुरावा करणं, क्वालिटीचं काम होतंय की नाही हे पाहणं, हे त्या अधिकाऱ्यांचं. मी राजकीय दोष ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं माझं अजिबात हे नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या त्या लेवलला प्रयत्न केलेले आहेत, परंतु हे जे अधिकारी याच्यातले आहेत त्यांचा निश्चितपणे कुठेतरी दोष आहे. आत्ता आम्ही जे आंदोलन केलं आत्ता स्पेसिफिकली आमचं असं म्हणणं होतं की मेन आता परत वर्क ऑर्डर जी आहे या रस्त्याची जो कार्यरंभ आदेश असतो तो कोणीतरी मला ठेकेदाराचं नाव माहित नाही, गर्ग असं मला कळालं, त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. हे बहुतेक एप्रिल महिन्यामध्ये त्यांची काहीतरी वर्क ऑर्डर झालेली आहे. पण त्या अगोदर जे पावसाळ्याच्या अगोदर खड्डे बुजवण्याचं जे काम होतं ते झालेलं आहे. याच्यावरती पावसाळ्याच्या अगोदर बरेचसे पॅच मारून झाले. आमचं म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही डागडुजी केली, पॅच मारले, ते एवढ्या लवकर 4 महिन्यामध्ये उखडले कसे काय? मला वाटतं त्या डागडुजीसाठी देखील काहीतरी 9 कोटीचा काहीतरी निधी कोट्यावधी रुपये जर ह्या डागडुजी करता आले असतील तर हे याच्यामध्ये दोष त्या ज्यांनी कोणी डागडुजी केली असेल तो ठेकेदार असेल किंवा त्याला नियंत्रण करणारे जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत या दोघांपैकी कोणीतरी दोषी असलं पाहिजे. कोट्यावधी रुपये हे तुमच्या आमच्या खिशातले टॅक्सचे पैसे आहेत. हे जर तिथं तुम्ही डागडुजी करता, पॅचेस मारता, खड्डे बुजवता आणि 4 महिने जर खड्डे टिकणार नसतील, कारण शेवटी तुम्ही पॅचेस मारताना हे गृहीत धरणार आहे की पाऊस येणार आहे, हे पावसात टिकलं पाहिजे, कमीत कमी 2-3 पावसाळे तरी टिकले पाहिजे या अंदाजे तरी काहीतरी त्याचं एस्टिमेट असणार आहे ना. मग जर एकाच पावसामध्ये जर तुमचे खड्डे त्या ठिकाणी भरलेले परत जर वाहून जाणार असतील तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार तो ठेकेदाराने चांगलं काम केलं नाही का? केलं नसेल तर त्याला सुपरविजन करणारे अधिकारी आहेत. या अगोदर 2 ठेकेदार ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेले आहेत, तरी पण तीच पद्धत परत हे बघा काय झालं काय मला माहित नाही, काय मी काय त्याच्यातला केंद्र सरकारमध्ये माझं काय हे काम नव्हतं. पण जे काय असेल याला जबाबदारी निश्चित करून काहीतरी कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे, माणसं सस्पेंड व्हायला पाहिजे, निलंबित व्हायला पाहिजे, की जेणेकरून ही जी फोफावत चाललेली प्रवृत्ती आहे की कशातही पैसे खा, खड्डे बुजवण्यामध्ये मातीमध्ये पैसे खा, खडीमध्ये पैसे खा, हे जे भ्रष्टाचार हा जो रुजलेला आहे, या संस्कृती रुजलेली भ्रष्टाचाराची, अरे माणसांचे जीव गेलेत, ते येणार आहेत का परत? नाही येणार परत ना. तुमचे 4 पैसे खाऊन झाले, पण इथं मात्र लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. हे परत न भरून निघणारं नुकसान आहे. कुठंतरी हा जो झालेला भ्रष्टाचार आहे, ही जी भ्रष्टाचाराची कीड या खात्यालाच नाही सगळीकडे या राज्यात देशामध्ये लागलेली आहे, याचं खरं कुठेतरी बंदोबस्त होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं की हेवी ट्रॅफिक हे करा आणि जे कोण याला जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा, हे आमचं त्या दिवशी म्हणणं. पण आता आपण बघितलं माजी खासदारांना त्याच रस्त्याचा फटका बसला, त्यांना इलेक्शन मध्ये तो रस्ता पूर्ण करता आला नाही, त्याचं कुठेतरी त्यांना पराभवाला सामोरं झालं. आता सध्या खासदार राष्ट्रवादीचे तुमच्या पक्षाचे आहेत निलेश लंके, मात्र ते देखील कुठेतरी असे आग्रही भूमिका घेताना दिसून येत नाही का? घेताना घेणं वेगळं आणि घेताना दिसणं वेगळं. सातत्यानं निलेश लंके साहेब हे नितीन गडकरी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सातत्यानं त्यांच्या बैठका झालेल्या आहेत,
मला त्यांच्या ऑफिसमधून कम्युनिकेशन असतं, त्यांचे आता जे नवीन ज्या ठेकेदारांना काम दिलेलं आहे त्या बाबतीत देखील निलेश लंके साहेबांच्या ऑफिसचा त्यांचा पाठपुरावा हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्यानं असतो. कुठली काम चालू आहे, कुठं झालंय, कधी आहे त्याचं. पण हे काय रोज काय कॅमेऱ्यासमोर जाऊन सांगणं उचित नाही, पण त्यांचा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. आम्ही देखील त्या दिवशी आंदोलनामध्ये सांगितलं की बाबा नव्या ठेकेदाराला आमचं काही त्याला दंड करा असं आमचं काय म्हणणं नाही, त्याला काय सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य आम्ही करू. पण हा रस्ता झाला पाहिजे, सगळ्यांचीच मानसिकता आहे. मी याच्यामध्ये राजकीय दोष कुणाला त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. असंही म्हटलं जात होतं की काही टक्केवारीमध्ये हा रस्ता अडकला जातोय, काही जण त्यांना अडवत आहेत, त्या ठेकेदारांना काम करण्यापासून प्रवृत्त बाजूला काढतायत वगैरे, त्यांना त्रास देत आहेत, त्यामुळे कुठेतरी हा रस्ता होत नाहीये. नाही, हा आरोप झाला. मला वाटतं मागच्या खासदारांनी हा आरोप केला. बरोबर. इनडायरेक्टली माझ्यावर त्यांचं हे होतं किंवा लंकेश साहेबांवर असेल, आमच्या पक्षाच्या आमदार खासदारांवरती त्यांचं इनडायरेक्टली होतं असे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात. मी आपल्या समोर सांगतो, या नगर मनमाड हायवेच्या कुठल्याही ठेकेदाराकडून मी ₹1 जरी घेतला असेल, ₹1, तरी भविष्यात मी कुठल्याही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही, राजकारणातून संन्यास घेईल. फक्त मध्यंतरी झालं काय की मागचा ठेकेदार जो काम करत होता त्यावेळेस गुहा गाव आहे, गुहा गावाच्या तिथं एका साईडचं काम चालू होतं. त्याने डायव्हर्जनचे बोर्ड व्यवस्थित लावलेले नव्हते आणि 2-3 अपघात एका आठवड्यामध्ये झाले, काही मृत्यू झाले. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य होतं की ठेकेदाराला सूचना देणं, कडक शब्दामध्ये त्याला सांगणं, बाबा तू डायव्हर्जनचा व्यवस्थित बोर्ड लाव, माणसं जाणार तिथून रस्त्याने, काय जनावर जाणार नाहीये, सूचना फलक नीट लाव, एवढं मी सांगितलं, कडक शब्दामध्ये सांगितलं. ही काय माझी चूक नाही ना. नाही, बरोबर. याचा मी ठेकेदाराला दबाव आणत नाही, पण जर माणसं मरणार असतील, तो जर काम नीट करत नसेल तर शेवटी आमदार म्हणून माझं काम सांगणं काम होतं. बरोबर. कुठल्याही ठेकेदाराकडून या रस्त्याचे ₹1 जरी मी घेतला असेल तर मी परत सांगतो की मी राजकारणामधून संन्यास घेईन. कारण हा एवढा रहदारीचा महत्वपूर्ण, कित्येक लोकांचे जीव गेलेले आहेत, असा हा महत्वपूर्ण रस्ता आहे. कोण त्याच्यामध्ये असं कुणीही त्याच्या हे करणार नाही. पण तरी देखील जे अधिकारी, जे कल्चर आहे हे भ्रष्टाचाराचं, जे अधिकाऱ्यांमध्ये रुजलेलं आहे, तिथं अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झाल्याशिवाय होणार नाही. अत्यंत निर्ढावलेले काही अधिकारी असतात, ठेकेदार असतात की जे भ्रष्टाचारामध्ये कुठेही त्या ठिकाणी काय सोडत नाहीत. अशा अधिकाऱ्यांवरती निश्चितपणे कारवाई होणं गरजेचं आहे. आता आजही परत जर त्याच्यामध्ये जर का रस्त्याचं काम जर नीट झालं नाही तर मात्र पुढच्या अजून 2-3 पिढ्या आमचे हे आम्हाला हा शाप त्या ठिकाणी भोगावा लागेल. आता आपण बघितलं की माजी आमदार असताना देखील तुम्ही त्या प्रश्नासाठी आग्रही आहात, आक्रमक आहात, सातत्याने पाठपुरावा करताय. विद्यमान आमदारांची काय नेमकं भूमिका? काही या ठिकाणी त्याबाबत त्यांनी आवाज उठवला किंवा हा रस्ता झाला पाहिजे, महायुतीची सत्ता आहे सध्या, आपण जिल्ह्यात जरी बघितलं तर महायुतीचं एक मेजॉरिटी आहे, तर मग काय मला हे बघा, आता आज मी आमदार नाही, आज ते आमदार आहेत. मी माझं काम करतोय, दुसऱ्या कुणी काय करावं काय करू नये हे आज मी सांगण्याची माझी इच्छा नाही. मला माझ्या लोकांचे जीव जातात याची संवेदना मला आहे. माझ्या लोकांची, इथल्या आमच्या परिसरातल्या लोकांना त्रास होतो, मला त्याचा त्रास होतो. माझ्या भावना दुखावल्यात, त्यांच्या भावनेशी माझ्या भावना संलग्न आहेत आणि शेवटी संवेदनशील माझं मन असल्या कारणाने मला जे काय माझ्या भावना उफळून आल्या त्याची ती एक प्रतिक्रिया होती, ते ऍक्शन मध्ये दिसलं. दुसरं कुणी काय करावं, त्यांचं सरकार आहे, त्यांनी काय करावं त्यांचा भाग आहे. मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही. मला जे योग्य वाटलं, मला जो राग आला, माझ्या भावना अनावर झाल्या, त्या माझ्या कृतीतून दिसल्या. दुसऱ्या कुणी काय करावं काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते राहुरीकरांनी ते प्रश्न पण विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस महत्वाचा होता, तो रस्ता झाला पाहिजे. पण इलेक्शन झालं, भाजपचे जे आमदार आहेत निवडूनही आले, मात्र ते दिलेले आश्वासन किंवा ते पूर्ण झाले नाहीत. त्या अनुषंगाने तुम्ही काही आज मी लगेच बोलणार नाही. आता निवडणूक होऊन आताशी 1 वर्ष झालेलं आहे. आज मी काय बोलणार नाही. बरीचशी कामं मतदारसंघातली पेंडिंग आहेत. आता नगरपालिकेचं आमचं उदाहरण घ्या. राहुरी नगरपालिकेमध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणजे जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी कोट्यावधी रुपये निधी या शहराकरता आणला. महाविकास आघाडीचं सरकार असताना एक तर निवडणुका नाही, तिथं नगराध्यक्ष कोण नाही, नगरसेवक कोण नाही, प्रशासक आहे. सध्या प्रशासक म्हणजे कोण? सरकारचा माणूस, ज्याचं सरकार, त्याची सत्ता नगरपालिकेवर. 2022 म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षापासून या नगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अहो, इथं बघितलं, साधा मुख्याधिकारी नाही नगरपालिकेला, इंजिनियर 1-2-3 इंजिनियरची गरज आहे, मनुष्यबळ नाही, काही नाही. रस्त्यांची अवस्था नगरपालिकेची चाळणी झालेली. आता काही
थोड्याफार रस्त्यांचं उद्घाटन केलं, नगर इलेक्शन जवळ आलं, पण कित्येक जो आता आज त्यांनी काही उद्घाटन केलं ते नगरपालिकेचेच निधी आहेत, जो की नगरपालिकेला मिळतो जिल्हा डीपीडीसी कडनं किंवा कुणाकडनं, तो हक्काचा निधी आहे. पण तुम्ही शासनाकडनं काय आणलं? तुम्ही शासनाकडनं नगरपालिकेला साधा सीओ आणू शकत नाहीत पूर्ण वेळ. तर कधी शिर्डीचं कोपरगावचं सीओ काही दिवस होते ते सोडून गेले, देवळीचं सीओ पार्ट टाइम इथं होते, आता तेही म्हणतात मला जायचं. म्हणजे ती शास्ती 50% माफ, तिथे काही पालिकेनं 100% माफ झाली, तिथेही सॉफ्टवेअर बदललेले, 1-1 तास लोकांना लागतो, असे कित्येक प्रश्न नगरपालिकेचे त्या ठिकाणी आहेत. पण मात्र पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही, शासनाकडून 1 रुपया त्या ठिकाणी निधी नाही, तिकडेही दुर्लक्ष आहे. त्यात येतील निवड, आज तो बोलण्याचा विषय निवडणुकीमध्ये ते सगळे विषय मांडले जातील. आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. मात्र एक असाही प्रश्न होता की विधानसभेचं जे अधिवेशन आता पार पडलं पावसाळ्यात वर्षी, कुठेतरी राहुरीचा आवाज तिथं गुंजला नाही, किंवा असे स्टेटस होते तुमचे जे समर्थक आहे त्यांच्या सोशल मीडिया पेजवरती. हे बघा, आता मी 5 वर्ष विधानसभेमध्ये होतो, त्यातले 2.5 वर्ष तर मी मंत्रीच होतो, त्यामुळे मला काही प्रश्न विचारायचा अधिकार नव्हता. 2.5 वर्ष लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं माझं काम होतं, ते मी अत्यंत जबाबदारीने केलं. कुठेही त्याच्यामध्ये मी काही कमी पडलो नाही. 5-6 खात्याचा चार्ज आमचे राज्यमंत्री असताना विधान भवनामध्ये मी लोकांच्या प्रश्नाला, राज्यातल्या आमदारांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर दिली. पुढच्या 2.5 वर्ष जेव्हा मी विरोधक म्हणून होतो त्यावेळेस एकही अधिवेशन तुम्ही असं दाखवा, एकही अधिवेशन की जिथं मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले नाहीत. नुसते माझ्या मतदारसंघातलेच नाहीत, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे, राज्यातल्या कष्टकऱ्यांचे, राज्यातल्या विद्यार्थ्यांचे, सर्वांचे प्रश्न मी प्रत्येक अधिवेशनामध्ये अगदी हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेऊन मांडला. आता समोरच्यांचं मी काय सांगू शकत नाही, त्यांना प्रश्न माहिती आहेत का नाही माहिती आहेत, माहिती असून त्यावर बोलायचं. कारण मी बघायचो विधानसभेमध्ये, मी पहिल्यांदाच विधानसभेत गेलो, प्रत्येक आमदाराची चढाओढ असायची की मला वेळ पाहिजे, मला वेळ पाहिजे, मला माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे, मला हे मांडायचे, मला ते मांडायचे. अध्यक्षांपर्यंत असे हात वर करून आरडाओरडा व्हायचा, मला बोलू द्या, मला बोलू द्या. म्हणजे प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातलं काही ना काही मांडायची तिथं उत्सुकता असते, त्याला हे असतं की बोलावं, मला वेळ मिळावा. एक तर वेळ खूप कमी असतो तिथं, वेळेचं मॅनेजमेंट करता करता अध्यक्षाला नाके न येतात, त्यामुळे लगेच बेल मारावी लागते. पण मी आमदार होण्याच्या अगोदर देखील आमचे सध्याचे विद्यमान आमदार हे कधी बोलताना त्या ठिकाणी दिसले नाहीत. आता बहुतेक त्यांची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलणं योग्य होणार नाही, कदाचित त्यामुळे ते नसतील गेले. पण त्याच्या आधी देखील ते आमदार 10, 15, 20 वर्ष होते, त्यावेळेस खूपसं काही विधानसभेत बोलले तसं मला आठवत नाही. विधानसभेमध्ये जेव्हा आपण प्रश्न मांडतो त्यावेळेस लोकांची भावना तिथं मांडायचं, सरकार पुढे मांडायचं ते एक व्यासपीठ आहे. मूळ काम तेच आहे आमचं, लोकांचे विषय सरकार पुढे मांडायचं ते व्यासपीठ आहे. आणि तिथंच जर आमदार बोलणार नसतील तर शासन शेवटी त्यांची भूमिका घेताना आमदार काय सांगतायत, लोकांचे प्रश्न काय आहेत हे शासनाला कळण्याचा तो एक व्यासपीठ आहे. तिथंच जर काय बोलणार नसतील तर मग अवघड आहे विषय. आपण पुन्हा एक नगर मनमाडच्या प्रश्नाकडे येतो. मी नगर मनमाडचा जो प्रश्न आहे, सध्या आता खासदार राष्ट्रवादीचे आहेत आणि सध्या राज्यामध्ये महायुतीचे आहेत. तो कुठंतरी मग महायुतीचे खासदार नसल्याने आणि महाविकास आघाडीचे खासदार असल्याने लंकेंना तो रस्ता करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून अडचण वगैरे होते असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी एवढंच बघतो की राज्य सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. ह्या रस्त्याशी हे केंद्र सरकारची, केंद्रीय सरकार नाही, मोदी सरकार तेच म्हणतात. मोदी सरकार हे मोदी सरकारचं काम आहे. याच्यात आमदार खासदार ह्यांचा कोणाचाही मी म्हणेन तसा रोल नाही. हे मोदी सरकारचं काम आहे. काम हे शासन करतं, आमदार खासदार काम करत नाहीत, पाठपुरावा करतात. करण्याची जबाबदारी ही शासनाची असते आणि मोदी सरकारची जबाबदारी आहे. आणि या रस्त्यामध्ये न झाल्यामुळे मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे. मला तर कधी कधी असं वाटतं, आणि तुम्ही जो खासदारांचा प्रश्न विचारला, निलेश लंके साहेबांचा त्यांचं जे काम आहे पाठपुरावा करण्याचं ते अत्यंत प्रामाणिकपणे चालू आहे. मलाही त्यांच्या ऑफिसमधनं बऱ्याचदा मेल येत असतात की आम्ही आज हे पत्र पाठवलंय, आम्ही ते पत्र पाठवलंय, आम्ही ऑफिसला इथल्या अधिकाऱ्यांबरोबर असं कम्युनिकेशन झालंय. तर ते व्यवस्थित त्यांचा पाठपुरावा चालू आहे. आणि दुसरं तर माझं खरं असं एक मत आहे, म्हणजे आता हे माझं पर्सनल मत आहे की 3दा टेंडर काढलं. बरोबर, केंद्र सरकारच्या मोदी केंद्र म्हणणार नाही, मोदी म्हणतात, मोदी सरकारने 3दा टेंडर काढलं.
3दा ठेकेदार पळून गेले, बिलो भरलं, ठेकेदाराला जमलं नाही, बिलो टेंडर झालं 30-30%. माझं तर मत आहे की हे केंद्र सरकारने हा रस्ता परत राज्याकडे सोपवावा. राज्य सरकारचं जे MSRDC खातं आहे, MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याचे की मंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे टेंडर आहेत ना MSRDCचे, हे 20% 25% अबोव जात असतात. हा, ते मेगा इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे, ज्यांनी की भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे कोट्यावधी शेकडो का हजारो कोटी पुरवलेले आहेत इलेक्शनला. त्या मेगा इंजिनिअरिंगचे टेंडर हे अबोव जातात 20% पण ते अबोव जाण्याचं एस्टिमेटला ते कुणाकडे जातात, काय जातात, हा पुढचा प्रश्न आहे. देऊन टाका त्यांना, अबोव जातील काम तरी होईल काय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत नाही. आणि असंही म्हटलं जातं की तो अनेक ठिकाणी बघितला आपण, आता विशाखापट्टणम हायवे, कल्याण, तो पण सिमेंटचा रस्ता झाला. मग हाच रस्ता एक त्या पद्धतीने करून एक लॉंग लाईफ तो रस्ता झाला पाहिजे अशी काही मागणी वगैरे करणार. हे बघा, आता हे याचा पाठपुरावा तत्कालीन खासदारांनी केला, पण साहजिकच आहे, केंद्राचं काम म्हटलं खासदारच पाठपुरावा. त्यांनी पाठपुरावा करून जे काय मला वाटतं 700 कोटीचं आता ते काम आहे. त्यात काही सगळा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा नाहीये माझ्या माहितीप्रमाणे, काही पॅचेस हे सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. खरं तर तसं पाहिलं तर अख्खा रस्ता हा कॉन्क्रीटचा होणं गरजेचं आहे. ब्लॅक कॉटन सॉइल जिथे जिथं आहे कॉन्क्रीटचा रस्ता होणं खरं गरजेचं आहे. पण आज जर आम्ही अशी मागणी करत बसलो की आता हे नका करू, कॉन्क्रीटचा करा, तर ते परत सगळं टेंडर काढा, प्रक्रिया काढा, ते आज ही म्हणण्याची वेळ नाही. मागच्या खासदारांनी जो काही पाठपुरावा करून जे काही मंजूर केलं ते व्यवस्थितपणे व्हावं, अधिकाऱ्यांनी सातत्यानं लक्ष ठेवावं, चांगलं ठेकेदारावरती क्वालिटी काम करून घ्यावं, ही आजची वेळ आहे. आणि त्या पद्धतीने काही काही ठिकाणी कॉन्क्रीटचे पॅचेस आहेत त्याच्यामध्ये. आता एक शेवटचं त्या नगर मनमाडवरून विचारतो, गडकरी मागं म्हणतो तेव्हा त्या रस्त्याच्या उद्घाटनाला देखील बोलवू नका, त्यांना कुठेतरी वाईट वाटतं की हा रस्ताच एक आहे की जो झाला नाही. बरोबर, आता 2029च्या निवडणुकीपर्यंत तरी तो रस्ता होऊ शकतो का, वाटतं का तो झाला किंवा होईल असं? खासदार लंके या रस्त्याला निवडणुकीच्या संदर्भात मी बघत नाही. हा रस्ता लवकरात लवकर होणं आणि दर्जेदार होणं, तो लवकरात 2029 ही खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळं निवडणुकीशी त्याचा संबंध जोडणं हे माझ्या मनाला पटत नाही. हा आता 25 साल आहे, जर आहे त्या ठेकेदारांनी व्यवस्थित जर काम केलं, अधिकाऱ्यांनी प्रॉपर फॉलोअप घेतलं, 2026ला रस्ता पूर्ण होऊ शकतो. आता पालकमंत्र्यांनी देखील काही पाठपुरावा करू शकतात, त्यांच्या सातत्याने भेटीगाठी राहत आहेत केंद्रीय स्तरावरती, त्यांच्याही मतदारसंघाकडे जाणारा हाच रस्ता आहे. हे काम तसं पाहिलं तर वरच्या सरकारचं काम आहे. इथल्या वरच्या सरकारमधले इथले प्रतिनिधी म्हणून खासदार असतात, त्यांचा पाठपुरावा तर आहेच. पण आता पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, वरती भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे ते करू शकतात पाठपुरावा. बरं, आता ह्या प्रश्नाचा एक वेगळा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर राजकारणामध्ये जे आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, त्यांच्या भाषेचा जो दर्जा आहे सातत्याने खालावला जातोय. आता एक नुकतंच विधान केलेलं होतं गोपीचंद पडळकरांनी. ज्येष्ठ नेते आहेत जयंत पाटील, त्यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले गेले होते. काय एकंदरीत तुम्हाला वाटतं की अशा प्रकारची जी भाषा आहे ती सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केली जाते, त्यांना कुठेतरी एक लगाम लागला पाहिजे? हे बघा ना, तुम्ही आता सांगितलं आमदार खासदार, काय काम आहेत आमदार खासदारांची? त्यांनी विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नावरती मांडलं पाहिजे, लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे, लोकांचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. पण सध्या काही लोक अशी आहेत की हे सगळे मूळ प्रश्न बाजूला ठेवून वेगळ्याच वादातले विषय काढणार, नको ते जे जनतेला जे विषय गरजेचे नाहीत, जनतेची काय अपेक्षा आहेत, किंवा रस्ते व्हावेत, शाळा चांगल्या व्हाव्यात, आरोग्याच्या सुविधा चांगल्या व्हाव्यात, रोजगार त्या ठिकाणी मिळावा, हा पाण्याची सोय व्हावी, शेतीची पाणी, पिण्याचं पाणी, हे प्रश्न आहेत ना. याच्याकरता तुम्हाला पाठवतो ना आम्ही तिकडं विधानसभेमध्ये. हे प्रश्नाची सोडून आमचं जीवनमान सुसह्य व्हावं, आम्हाला बाबा शेतीला चांगलं पाणी व्हावं, आमच्या पोरांना चांगल्या शाळांची सुविधा मिळावी, आमचे आरोग्य चांगलं राहावं, दवाखाने व्हावेत, इथले तहसील कार्यालय असतील, हे असतील, इथं व्यवस्थित कारभार व्हावा, रस्ते, पाणी, वीज, ह्याच्याकरता आम्ही तुम्हाला पाठवतो ना. ते तर काय आम्ही कधी ऐकतच नाही ह्या लोकांकडनं. काय म्हणजे काहीतरी एक मंत्री आहेत असे जे की वाचाळ बोलतात, आम्ही त्यांच्या खात्याचा एक शब्द कधी त्यांच्याकडनं ऐकला नाही.
पण दुसरंच बाष्पळ बडबड आहे, अरे तुमचं काम काय, तुम्हाला लोकांनी तिकडे पाठवलंय कशाला, ते दिलं सोडून आणि इतर वादामध्ये त्या ठिकाणी बोलत बसतात. मला एक सांगा की बरोबर आहे, भाषेची क्वालिटी, दर्जा हा निश्चितपणे आपण त्या सर्वोच्च सभागृहाचे प्रतिनिधी आहोत. आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, त्या सभागृहामध्ये खूप थोर नेते मंडळी त्या सभागृहामध्ये बसलेले आहेत. तिथं आपण बसतोय, तिथं बसायला लोकांनी आपल्याला पाठवलंय. मग आपलं वागणं बोलणं कसं असावं, आपली काय दर्जा भाषेचा असावा, याचं भान हे आमदार खासदारांनी खरं कुठंतरी ठेवलं पाहिजे. राहिला प्रश्न जयंत पाटील साहेबांवरती केलेल्या टीकेचा, मला सांगा टीका करतय कोण, टीका होते कोणावर? दोघांच्या कर्तृत्वाची, दोघांच्या कामाची बरोबरी असेल तरी माणूस समजू शकतो. तरी देखील भाषेचा जो स्तर गेलेला आहे त्याला तर एक्सक्यूज नाहीच. पण जयंत पाटील साहेब हे मला वाटतं 7व्यांदा का 8व्यांदा विधानसभेमध्ये, ठीक आहे त्यांच्या वडिलांची त्यांना लेगसी आहे, एकदा दोनदा माणूस जिंकेल, पण सातत्यानं जो माणूस 8 वेळेस आणि तेही वाढत्या मताधिक्याने निवडून येतो, त्याचं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व असणार आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस साखर कारखान्याचे चेअरमन, त्यावेळेस 21व्या वर्षी, सोपं नाही, 21व्या वर्षी ती जबाबदारी पेलली. होणं सोपं आहे, माझे वडील होते म्हणून मी केलं, होणं सोपं आहे, पण पुढे ती लिगसी टिकवणं महत्वाचं, याला कर्तबगार माणूसच लागतो आणि ती सिद्ध त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये ते जेव्हा साखर कारखान्याचे चेअरमन झाले, आमदार झाले, 100% ज्या मला वाटतं कृष्णा नदी तिथून वाहते, त्या कृष्णा 12 बहुतेक वाहणारी नदी आहे, तिथून लिफ्ट इरिगेशन स्कीम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काढल्या आणि 100% तालुका बागायत केलेला आहे. 100% म्हणजे काहीतरी काम माणसाचं केलेलं आहे. संस्था, एवढ्या मोठ्या सगळ्या संस्थांचं जाळं उभारलं, त्या व्यवस्थित त्या ठिकाणी चालू आहेत. त्यांचं जे इंजिनिअरिंग कॉलेज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कॉलेज आहे तिथल्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीचं, जी की संस्था कैलासवासी आमच्या आजोबा राजाराम बापू पाटलांनी उभारली होती. त्या कॉलेजचं नाव आज शिवाजी विद्यापीठ जे आहे तिथं नंबर 1ला ते कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये रतन टाटांनी येऊन तिथं मला वाटतं ग्रॅज्युएशन सेरेमनीला तिथं हे केलेलं, लेक्चर दिलेलं आहे. हे एवढं शेवटी संस्था नावाजल्या जातात, हे काहीतरी माणसाचं कष्ट असतं, काहीतरी माणसाचं कष्ट असतं, काम असतं, कर्तृत्व असतं. आणि हे झालं त्यांच्या मतदारसंघापुरतं. इव्हन आमच्याही मतदारसंघामध्ये, किंवा नुसतं माझ्याच नाही तर उत्तर नगर जिल्ह्यामध्ये जो निळवंडे धरणाच्या कालव्याचं कामं प्रलंबित होती, त्याचं श्रेय फक्त आणि फक्त आदरणीय जयंत पाटील साहेबांना आहे. स्वतः मी असेल, बाळासाहेब थोरात, आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करायचो. आमच्या अगोदर महाविकास आघाडीच्या अगोदर 10 वर्ष भाजपचं सरकार असताना त्या निळवंडे धरणाच्या कालव्याला अत्यंत क्षुल्लक निधी दिला. कामं व्हायची नाही, ठेकेदार पळून जायचे. जयंत पाटील साहेब इरिगेशन खात्याचे मंत्री झाल्यावरती 1250 कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालव्याला दिले आणि त्यामुळं आज पाणी आलेलं आहे. हा दुष्काळ इथल्या भागातल्या लोकांना जाणून येत नाही. कित्येक मी त्या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व सांगायचं झालं तर 10 वर्ष अर्थसंकल्प या राज्याचा मांडला. जेव्हा अर्थमंत्री झाले त्यावेळेस सरकार, जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं आलं, त्याच्या अगोदर भाजप शिवसेनेचं सरकार होतं, सगळी तिजोरी खडखडत होता, श्वेतपत्रिका काढली आणि राज्याची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी सुधारून दाखवली. ज्या ज्या कुठल्या खात्यामध्ये काम केलं तिथं निश्चितपणे एक काहीतरी ठसा उमटवण्याचं त्यांनी काम केलं. ग्रामविकास खातं मध्यंतरी काही दिवस त्यांच्याकडे होतं, त्यावेळेस ग्रामविकास खात्याचा केंद्रातला एक पुरस्कार असायचा, तो कुठल्या राज्यातलं ग्रामविकास खातं चांगलं काम करताना नंबर असायचे. जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री होण्याच्या अगोदर राज्याचा नंबर 7वा-8वा काहीतरी होता. ते जेव्हा आले त्यानंतर 1-2 वर्षात सातत्यानं राज्याला पहिला क्रमांक मिळाला. पण जे काही काम या माणसाने केलेलं आहे ते प्रत्येक अत्यंत हुशारीने, कर्तबगारीने, काहीतरी व्हिजन ठेवून, इनोव्हेशन दाखवून, हे असा माणसाचं हे आहे. आणि समोर ज्यांनी कोणी टीका केलेली आहे त्यांनी तर बिरोबाची खोटी शपथ खाल्ली ना. बिरोबाची खोटी शपथ खाऊन धनगर समाजाला, त्या ठिकाणी तरुणांना बोलतात ते, परंतु मात्र स्वतः बिरोबाच्या खोटी शपथ खाल्ली की कधीच भाजपला मी जरी उभं राहिलो मतदान करून, लगेच पलटी मारली. ठीक आहे, जाऊ द्या, असेल त्यांची राजकीय मजबुरी असेल, समजू शकतो, पण बिरोबाची खोटी शपथ नाही खाल्ली. तुम्ही आज हिंदू धर्माचा
एवढा प्रचार करताना स्वतः आधी हिंदू धर्मातल्या देवतांची खोटी सत्ता तुम्ही खाता, तुम्हाला काय अधिकार आहे हिंदू धर्माबद्दल बोलायचं? ठीक आहे, जाऊ द्या. तुम्ही धनगर समाजाला आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये असं कोण म्हटलं होतं? देवेंद्र फडणवीस. तुम्ही आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. तुमची आहे का धमक त्यांना विचारायची की देवेंद्र फडणवीसांना एकेरीमध्ये बोलून किंवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हटलेले? तुमची धमक आहे का देवेंद्र फडणवीसांना एकेरीमध्ये बोलून या सगळ्या धनगर समाजातल्या तरुणांची जी भावना आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकेरीत बोलून विचारण्याची धमक आहे का तुमच्यामध्ये? नाही ना. काय झालं धनगर समाजाच्या आरक्षणाचं? तुम्ही त्याच्यावरती राज्यभर दौरे केले, भाषण केले, तुम्ही आमदारकी पाडून घेतली पदरामध्ये. आता काय? तुम्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू होतं, तुम्ही तिथं जाऊन झोपलात. रात्रभर ते आणि सदाभाऊ तिथे मला वाटतं जाऊन झोपले. काय झालं होतं तर पुढं त्यांना मला वाटतं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा ही मागणी होती. आता कुठं गेली मागणी? सरकार तुमचंच आहे ना. आता देवेंद्र फडणवीसांना धमकावून सांगा ना, द्या ना म्हणून. आता कुठं गेलं? या वाचनावरती फडणवीसांचं असं काय नियंत्रण नाही का? तुमचं काय त्या ठिकाणी कर्तृत्व आहे? तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही फेल झालात. ज्यांच्या बरोबर आरक्षण मागायचं त्यांच्याच तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. तुम्ही जे आंदोलन केले त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी तिथेही तुम्ही आता शांतता घेतली. तुम्ही काय तुमचं नेमकं काय? म्हणजे मी जयंत पाटील साहेबांचं तुम्हाला कर्तृत्व सांगितलं. एवढा सुसंस्कृत माणूस आहे, कधी कोणाविषयी ऐकलं का कधी खालच्या भाषेत कधी टीका? अधिवेशनात सभागृहात सुद्धा कोणाशी सर्वांशी व्यवस्थित म्हणजे तुम्ही सूर्यावरती थुकण्यासारखं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा माझा प्रश्न आहे की हे असं योग्य नाही. जी भाषा त्या दिवशी वापरली गेली ही अत्यंत सुमार दर्जाची भाषा आहे. ते आज आमदार आहेत, त्यांनी ठीक आहे विरोधाला विरोध करावा, त्यांचे काय मुद्दे असतील करावा ना विरोध, पण भाषा काय वापरावी, कुठली वापरावी याचं समर्थन हे कदापि होऊ शकत नाही. पण ते सातत्याने शरद पवार असो किंवा कोणी विरोधकांवरती त्यांची जी भाषेची पद्धत आहे कुठेतरी फडणवीस त्यांना समज देण्यात कमी पडतायत किंवा त्यांना रोखण्यामध्ये अपयशी होत आहेत असं वाटतंय. आता असंच म्हणावं लागेल ना. एवढं हे बघा, टीका करणं खूप सोपं असतं. तुम्हाला सांगते काय लागतं टीका करायला. एखादा माणूस जेव्हा काम करतो काहीतरी चुकतो त्याच्यावरतीच बोट ठेवतात ना लोक. पण टीका करण्याला काय कर्तृत्व लागतं का? काय मी काही म्हणू शकतो ना. मी बसून कोणावरही टीका करू शकतो. आज काय यांनी काय केलं रे, यांनी काय केलं रे, पंतप्रधानांवर मी बोलू शकतो भरपूर काय, कुणावरही बोलू शकतो. टीका करायला काय लागतं? बळ काय लागतं? काय उचलली जीभ लावली टाळायला. ते काम काय दाखवा ना तुमचं. आणि बरोबर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे कुठंतरी आवरणं गरजेचं आहे ना. फडणवीसांकडे, देवेंद्र फडणवीसांकडे देखील मोठ्या अपेक्षेने राज्यातली जनता, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यांच्या तोंडून असे कधी शब्द बाहेर पडत नाहीत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कुठले आरोप नाहीत, अशी स्वच्छ प्रतिमा जर घेऊन तुम्ही चालताय तर तुमच्या मागं काय चाललंय? तुमच्या मागचे वाचाळवीर हे अशा खालच्या पातळीवरती जे बोलतायत त्यांना आवरणं निश्चितपणे त्यांचंच काम आहे. मग येणाऱ्या काळामध्ये असे जे आहेत मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्याबाबत तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे, वरिष्ठांकडे याबाबत काही चर्चा करणार का किंवा काही निवेदन वगैरे देणार का की या गोष्टीला कुठेतरी लगाम लागलं पाहिजे? नाही, निवेदन काल परवा इथल्या राहुरी तालुक्यातल्या धनगर समाजाची एक प्रतिष्ठान आहे, त्यांनी सर्व तरुणांनी एकत्र येऊन निवेदन दिलेलं आहे. मला हे बघा, याच्यामध्ये समाज, मी कधी जाती भेद व्यवस्था मानणारा कार्यकर्ता नाही. सगळ्यांबद्दल आम्ही राजकारण करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन करण्याचं राजकारणच आहे. आणि कुठेतरी जातीयते निर्माण व्हावी असं अजिबात राजकारणाचा, आमचा हा विकासाचा पिंड आहे राजकारणाचा. आणि कुठेतरी काहीतरी जातीमध्ये भेद करावा, हे करावा असं अजिबात त्या ठिकाणी हे नाही. आणि आम्ही काय आता निवेदन देणार हो? आम्ही आता विरोधी पक्षातले आहेत. त्यांनीच खरं त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला काय पटतं हे बघून त्यांनी घेतलं पाहिजे. तर या राज्यातली जनता भविष्यात निर्णय घेईलच. दादा, एक शेवटचा प्रश्न. राज्यभर सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. एकीकडे बळीराजा संकटात आहेत, मात्र दुसरीकडे राजकीय पक्षांची शिबिरं पार पडत आहेत. नुकतंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये शिबिर पार पडलं. त्या ठिकाणी कुठेतरी येणाऱ्या काळातील आगामी निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम चाललं आहे असं टीका होतीये. तर कसं पाहता, एकीकडे बळीराजा संकटाने, दुसरीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मेळावे, शिबिरं अशी पार पाडतात? नाही, आता मी काय राजकीय पक्ष शेवटी हा ते कदाचित आधी नियोजित करून मी त्याच्यावर टीका करणार नाही.
पण शेवटी राजकीय पक्षांचं शिबिर चिंतन घेणं हा एक प्रोसेसचा भागच आहे. कदाचित अगोदर पूर्वनियोजित त्यांच्या तारखा असतील, आता अचानक पाऊस आला, पण पावसाच्या ह्याच्यामध्ये तेवढं कदाचित त्यांनी भान ठेवून थोडं पुढं ढकललं असं तरी चाललं असतं. खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. पाणीच पाणी, जिकडे तुम्ही बघाल शेतामध्ये पाणीच पाणी आहे. कपाशीचं पीक आहे आमच्याकडे बघाल, बऱ्यापैकी सगळं कपाशी पाण्याखाली आहे. आणि आता 1 रुपयाचा विमा पण नाही, तो निवडणुकीपुरताच होता. निवडणुकीच्या 1 वर्ष अगोदर 1 रुपयाचा पीक विमा होता. लाखांनी पैसे लोकांना आले आणि जशी निवडणूक संपली 1 रुपयाचा पीक विमा योजना गुंडाळली. आता मात्र लोकांनी विमे भरले नाही. आता लोकांना सरकारच्या मदतीवरतीच अवलंबून राहावं लागणार आहे. माझी विनंती सरकारला आहे, आता ठीक आहे, मी तर काही आमदार नाही, आमचे आमदार विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडतील अशी अपेक्षा आहे की ते जे निकष असतात सरकारचे, एनडीआरएफचे निकष, ते त्या निकषामध्ये असतं की किती नुकसान झालं तर कुठल्या नुकसानीसाठी किती पैसे. तर निवडणुकीच्या अगोदर या सरकारनं त्या एनडीआरएफचे जे केंद्र सरकारचे असतात ते एनडीआरएफचे निकष वाढवून मदत करू असं निवडणुकीच्या आधी जाहीर केलं. निवडणूक झाल्यावर ते वाढवलेले निकष कमी घेतले, आता ते एनडीआरएफ प्रमाणे. म्हणजे धूर्त लबाड लोकांचे सरकार आहे. निवडणुकीच्या अगोदर सगळे पैशाची सोंग यांनी आणली, आता मात्र सगळे पत्ते झाकून घेतलेले आहेत. माझी अपेक्षा आहे की काही काही ठिकाणी अत्यंत पूरग्रस्त परिस्थिती होती, त्या एनडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन या शासनानं मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं जे आश्वासन दिलं होतं ते तातडीने आता या जी पूरग्रस्त परिस्थिती आहे याच्या पार्श्वभूमीवर मात्र आता हे कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे. आमचं जेव्हा सरकार आलं, आम्ही कुठल्याही आंदोलनाची, निवडणुकीची वाट न बघता सरकार आल्या आल्या 2-3 महिन्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली आणि करोना येऊन देखील ती पूर्ण केली. त्याच पद्धतीनं फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्याचं प्रेम न दाखवता या अवघड परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला धीर देण्याकरता कर्जमाफी झाली पाहिजे. नक्कीच. तर हे होते माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे. अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.